कोल्हापुरात 1,75,00,000ची गोवा बनावटीची अवैध दारू जप्त, ट्रकसह 1,95,00,000चा मुद्देमाल ताब्यात. कोल्हापुरात अवैध गोवा बनावटीची दारू वाहतूक करणाऱ्या ट्रकवर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने मोठी कारवाई केली आहे. कोल्हापूर सांगली बायपास रोडवर सापळा रचून पोलिसांनी 1,75,68,000 रुपये किमतीची गोवा बनावटीची दारू जप्त केली आहे. यामध्ये विस्कीच्या तब्बल 87,840 बाटल्या आढळून आल्या आहेत. गोवा राज्यातून कर्नाटक मार्गे चोरट्या मार्गाने ही दारू महाराष्ट्रात आणली जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून MH18BG 0067 क्रमांकाचा अशोक लेलँड ट्रक पकडला. दारूसह ट्रक असा एकूण 1,95,78,000 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. या प्रकरणी हरियाणातील ट्रक चालक मुस्फान उर्फ जावेद खान याला ताब्यात घेण्यात आला असून जयसिंगपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर वाघ आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल अतिग्रे यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे. प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे. कोल्हापूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक मान्य श्री निलोत्पल सर यांनी LCBला जिल्ह्यात चालू असलेल्या अवैध धंद्यांच्या विरोधात कारवाई करण्याच्या सूचना दिलेल्या होत्या. त्या अनुषंगाने आपण विविध पथकं तयार केलेली होती. पथकातीलच API राहुल अतिग्रे यांना गोपनीय माहिती मिळाली की एक गोव्यातून मोठ्या प्रमाणावर दारूचा साठा असलेला एक ट्रक हा गोव्यातून मध्य प्रदेशकडे जाणार आहे. सदरची माहिती समजल्यावर तिथे आपण सापळा रचला. त्यामध्ये API सागर वाघ, राहुल API अतिग्रे आणि टीमनं सापळा रचला. जयसिंगपूरच्या इथे एक ट्रक जी इन्फॉर्मेशन समजली ती त्याप्रमाणे दिसून आला. सदर ट्रक थांबवला. त्यात चेक केला असता जवळपास 1860 देशी गोवा दारूचे बॉक्स आपल्याला त्यात मिळून आले. त्याची किंमत एकूण 1,75,00,000 आहे. तसेच 20 लाखाचा ट्रक असं एकूण 1,95,00,000ची मुद्देमालची आपण जप्त केलेला आहे. सदरबाबत जयसिंगपूर पोलीस स्टेशनात गुन्हा दाखल करीत आहोत आणि ही दारू कुठल्या कंपनीतून आली आणि मध्य प्रदेशमध्ये कोणाकडे चाललेली होती याचा पुढील तपास आम्ही करतोय. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, कोल्हापूर.